त्याचबरोबर भेदभावाबद्दल जागरूकता निर्माण करत असताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा आजचा हा दिवस कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची निर्मिती झाली। मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। जिथं स्त्रीचा सन्मान होतो तिथं देव वास करतो, तिथं देवाचं वास्तव्य असतं। बाळांनो, देव पाहण्यासाठी आपल्याला देवळामध्ये जायची गरजच नाहीये, आपल्या घरामध्येच देव आहे। आपली आई, आईचं पूजन कसं करायचं? तिचे जे काही सूचना असतील त्या सूचनांचं पालन करायचं, तिच्या विचारांचा आदर करायचा, भावनांचा आदर करायचा, म्हणजे आपण स्त्रीचा सन्मान केल्याप्रमाणे। माझ्या मते स्त्री ही खूप व्यापक संकल्पना आहे। त्यासाठी एक छोटीशी कविता सांगते। त्या कवितेतली प्रत्येक ओळ आणि त्या प्रत्येक ओळीचा भाव अर्थ तुम्ही अंतर्मनामध्ये लावण्याचा प्रयत्न करा की खरोखरच ती ओळ समर्पक आहे का। स्त्री आहे म्हणून घर आहे। बघा, पहिलीच ओळ अशी आहे, स्त्री आहे म्हणून घर आहे। कदाचित थोडीशी पुरुष प्रधान संस्कृती, तुमचा इगो या ठिकाणी निर्माण झाला असेल। समाजामध्ये असं देखील आपण बघतो की बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीमध्ये असं पाहायला मिळतं, तू नसलीस तरी चालतं, होतंय आमचं सगळं। हे वाक्य कितीपर्यंत चालतं हे आपल्याला देखील माहिती आहे। ज्या पद्धतीनं चुंबकाजवळ एक विशिष्ट शक्ती आहे, तिच्या भोवती स्वतःचं वलय आहे, त्याला चुंबकीय क्षेत्र असं म्हणतात। जिथं चुंबक असतो तिथं ते चुंबकीय क्षेत्र असतं। अगदी त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीच्या भोवती अशी वलय आहे। कोणती वलय आहे? प्रेम, आपुलकी, भावना, सद्भावना, काळजी, आणि या सगळ्या वलयांनी घर भरलेलं असतं। आणि म्हणूनच मला वाटतं ही पहिली ओळ स्त्रीसाठी अगदी समर्पक आहे। स्त्री आहे म्हणून घर आहे, आई आहे म्हणून वात्सल्य आहे। बाळांनो, आपल्यावरती जीवापाड प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई असते। ऑनलाईनच्या जगामध्ये थोडंसं प्रेम कमी झालेलं दिसतं, भावना कमी झालेल्या दिसतात, पण हे जग, हे विश्व भावनांवरती आधारित आहे, त्यामुळे ते आपल्याला जपलं पाहिजे। आणि आई आहे म्हणून वात्सल्य आहे, बहीण आहे म्हणून माहेर आहे। प्रत्येक ओळीचा अर्थ या ठिकाणी मी आता विश्लेषित करत बसत नाही, कमी वेळ मला दिलेला आहे, तुम्ही त्याचा अंतर्मनामध्ये थोडासा विचार करा। बहीण आहे म्हणून माहेर आहे, मुलगी आहे म्हणून माया आहे, सून आहे म्हणून वंश आहे, सखी आहे म्हणून स्वास्थ्य आहे, गृहिणी आहे म्हणून घरपण आहे, स्त्री आहे म्हणून कुटुंब आहे, स्त्री आहे म्हणूनच आपली ओळख आहे, स्त्री नसेल तर फक्त काळोख आहे। आहात ना सहमत माझ्या या वाक्यांशी? आता या स्त्रीचं महत्व आपण जाणून घेतलं। एखादी स्त्री ही पूर्ण वर्तुळासारखी असते, तिच्यामध्ये नवीन जीवन निर्माण करण्याची शक्ती असते, बदल घडवण्याची ताकद असते, आणि हे जग सुंदर करण्याची क्षमता असते। आपल्या स्वतःच्या असामान्य कर्तृत्वानं जनमानसावरती ठसा उमटवणाऱ्या काही स्त्रियांचं आपण उदाहरण बघू आणि या ठिकाणी आपण पाहू। त्यातल्या पहिल्या सुनीता विल्यम्स। मुलांनी थोडंसं इकडे लक्ष द्यायचंय। परवाच आपण 28 फेब्रुवारीला बघितलं, अंतराळाच्या परिघावरती स्वतःचं वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स, ज्यांच्या प्रतीक्षेत आपण आहोत। स्वतःचा जीव धोक्यात टाकून वेगळं संशोधन करण्यासाठी त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये सध्या आहेत। मनु भाकर 2024 पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवणारी महिला, किंबहुना ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदकं मिळवणारी भारतीय महिला। त्यानंतर मीराबाई चानू, विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2017 भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून देणारी महिला। अरुणिमा सिन्हा उदाहरण आहे बाळांनो। रेल्वे अपघातामध्ये पाय गमावून देखील माउंट एव्हरेस्ट सहज
महिला, केवढी मोठी सहनशक्ती, केवढी जिद्द, किती गोष्टी आपण या महिलांच्या कर्तृत्वाने, त्यांनी सिद्ध केलेली स्वतःची जी काही कर्तृत्व आहे त्यातून आपण घेऊ शकतो. आणि शेवटचं उदाहरण मी सांगते, डॉक्टर सुधा मूर्ती. स्त्रीला तिच्या कर्तृत्वानं ओळखलं पाहिजे, केवळ तिच्या नात्यानं नाही, हे स्वतःच्या आयुष्यानं सिद्ध करणाऱ्या डॉक्टर सुधा मूर्ती, पहिल्या भारतीय महिला अभियंता. डॉक्टर रतन टाटा यांनी त्यांना महिला अभियांत्रिकी परीक्षेसाठी त्यांना परमिशन दिलेली होती आणि त्यामुळे त्या पहिल्या महिला अभियंता झाल्या. आणि त्यामुळं या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं की या महिलांनी इतक्या सहजपणे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं असेल का? त्यांना संघर्ष करावा लागला असेल. साहजिकच कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मी काही थोडक्यात उदाहरणं या ठिकाणी दिली, किंवा आमच्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं सादरीकरण केलं. बरेचसे व्यक्तिमत्व आपल्यापुढे सादर केलेले आहेत. यांनी संघर्षाच्या परिसीमा पार केलेले आहेत. केवळ याच महिला संघर्ष करतात का? नाही. जगातील प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षणाला स्वतःच्या कुटुंबासाठी संघर्ष करत असते. बघा, विचार करा, आता देखील बसून आपल्या कुटुंबाचाच विचार आपल्या मनामध्ये असेल. आणि म्हणून असं म्हणावं असं वाटतं, संधी दिल्या की सूर गवसतो, संधी दिल्या की सूर गवसतो, दिशा दिल्या की स्वप्न उभं राहतं. सौंदर्य फक्त मुखावर नाही, ते तिच्या विचारांवर, कर्तृत्वावर उमटतं. आणि म्हणून आज या क्षणाला आपण ठरवूया, स्त्रीला केवळ तिच्या सौंदर्यानं नाही, तिच्या कर्तृत्वानं सन्मान देऊ, तिला आधार देऊ, तिच्या उंच पंखांना उंच जाण्यासाठी बळकटी देऊ आणि एक शाश्वत समाज घडवू. नक्कीच आपण याचं आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन करा. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम आपल्या मनोगतातील